धाडसी करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे भारे मागे फिरायचं नाही. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. आन भवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया. करू तयारी रे घेऊ भरारी रे राजमुद्रा ही मिरवूया. गेल्या निवडणुकीमध्ये मनसेला निवडणुकीमध्ये यश मिळालं नसतानाही मीरा भाईंदर शहरामध्ये निवडणुकीनंतर शेकडोच्या संख्येने आज मनसे पक्षामध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत आणि मीरा भाईंदर शहराचे मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. या संपूर्ण विषयाबद्दल मनसे नेते अविनाश जाधव यांनी काय अभिप्राय दिला आपण जाणून घेऊ. सर, काय सांगाल, इलेक्शन नंतर पहिल्यांदा मीरा भाईंदरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष प्रवेश झाला आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? मला वाटतं की मीरा भाईंदरमध्ये मागील काही महिन्यांपासून आमचे संदीप राणे जे आहेत शहराध्यक्ष, ते अतिशय झंझावतपणे काम करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन अनेक लोक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. खरं तर या भागामध्ये मागील 2 वर्षापासून संदीप राणे यांनी जे काही काम सुरू केलं आहे, सो प्रत्येकाला हवासा वाटणारा माणूस आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मीरा भाईंदरमध्ये लोकांची येण्याची संख्या ही सतत वाढत चाललेली आहे. आज ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि एकनिष्ठेने सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराने हे सगळे पुढे जातील अशी अपेक्षा बाळगतो. सर, नक्की सर्वसामान्य समस्या झाली की मनसे पक्ष आठवतो, पण इलेक्शनच्या टायमाला त्यांना मनसे पक्ष आठवतो, त्याबद्दल आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की आपण काम करत राहावं. सन्माननीय राजसाहेबांनी जे विचार दिले ते लोकांपर्यंत पोचवत राहावं आणि एक दिवस येईल की या महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्य असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री असेल. कोणतीही गोष्ट ही आपण सतत करत राहिली पाहिजे. एकदा नाही झाली म्हणून ते थांबवून जमणार नाही. सो मला असं वाटतं की जे आपण उचललेला आहे तो पूर्ण करूया. लोक एक दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सन्माननीय राजसाहेबांसोबत उभे राहतील. नक्की. भाजपाचे एक नेते आहे सुधीर मुनगंटीवार यांनी राजसाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलेलं आहे की एवढ्या कठीण काळामध्ये ही पक्षात कार्यकर्ते सोडून जात नाही, त्याबद्दल आपण काय सांगा? मला असं वाटतं की हे राजसाहेबांचं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला सन्माननीय राजसाहेबांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि आपण सगळेच त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतो. इथे असलेला प्रत्येक माणूस हा कुठल्याही अपेक्षेने राजसाहेबांकडे नाही आहे. सो जी लोकं आहेत ती मराठी या मुद्द्यावर सन्माननीय राजसाहेबांसोबत आहेत, मराठीवर प्रेम करणारी आहेत. आपला नेता हा कणखर नेता आहे, स्वाभिमानी नेता आहे आणि हा कोणाच्या पुढे झुकत नाही. सो त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना हेच हवं आहे की आमचा नेता हा कणखर असला पाहिजे आणि आमचा नेता कणखर आहे. म्हणून ही सगळी तरुण मंडळी जी आहेत, जी आज ज्यांनी प्रवेश केलेत आणि लाखो जी ग्रामीण भागातील विविध भागात राहतात, सो या सर्वांचंच खरं तर अभिमान आम्हाला आहे आणि ह्या सगळ्यांना घेऊन एक दिवस सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वात आपण मनसेचं सरकार हे महाराष्ट्रावर आणू एवढं नक्की. तर महानगरपालिकेच्या मार्फत जी महाराष्ट्र शासनाने सांगितलं की मराठी पाट्या ह्या झाल्याच पाहिजे, पण मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे चौकशी केला तर एकालाही दंडाने लावले नाही आणि काही अजूनही हिंदी पाट्या आणि इंग्लिशमध्ये पाट्या आहेत. मला असं वाटतं की जो नियम आहे, आस्थापनांचा नियम आहे, तो सगळ्यांना सारखा आहे. जेवढ्या भाषेत तुम्ही इतर कुठल्या भाषांबद्दल इंग्लिशमध्ये असेल तेवढंच मराठी भाषेत देखील लिहिणं हे कंपल्सरी आहे. मराठी ही आमची महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि जर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीचा वापर करायला काय प्रॉब्लेम आहे ना. सो जर तुम्ही मराठीचा आदर करणार नसाल तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. एक महिन्याभराची मुदत देतो आम्ही. महिन्याभरात जर प्रशासन जागा झालं नाही आणि जर इथल्या पाट्या मराठीत झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की ते करून घेईल एवढं खात्रीने सांगतो.